आंबेगाव तालुक्यात तब्बल 2 वर्ष कोरोनाच्या महामारीने कुठलाही सण एकत्रितरित्या येऊन साजरा केला नव्हता, परंतु दहीहंडी उत्सव शासनाने नियम शिथिल केल्यामुळे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय। हजारो तरुण तरुणी स्वतःलाच राधाकृष्ण समजून दह्या दुधाची हंडी फोडण्यासाठी सज्ज झाले होते। मंचर येथे मानाची समजली जाणारी संकल्प प्रतिष्ठानची दहीहंडी फोडण्यासाठी असंख्य बालगोपाळांनी सवंगड्यांनी हिंदी मराठी गीतांच्या चालीवर आणि राधाकृष्णांच्या भजनाच्या तालावर नाच करत दहीहंडीचा थरार अनुभवला। गेल्या अनेक वर्षांची परंपरा जोपासत मंचरच्या छत्रपती शिवाजी चौकात सदर दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते। मंचरचे माजी सरपंच व लाला अर्बन बँकेचे चेअरमन युवराज पानखेले आणि त्यांच्या संकल्प प्रतिष्ठान यांच्या वतीने खासदार कैलासवासी किसनराव बानखेले यांना प्रेरणास्थान मानून दहीहंडी उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा झाला। ढोल ताशांच्या पथकासह डीजेच्या दणदणाटात, बघ्यांच्या गर्दीत, लेझर लाईटच्या प्रकाशात, गाण्यांच्या स्वरात थिरकणारी तरुणाई, बालगोपाळांचा धिंगाणा आणि ठिकठिकाणी असलेली विशेष सेलिब्रिटींची गर्दी आंबेगाव तालुक्यात पाहावयास मिळाली। आंबेगाव तालुक्यात विशेषतः मंचर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पार्टी, मंच, लांडगे स्पोर्ट्स फाउंडेशन, लोकमान्य प्रतिष्ठान यांच्या वतीने अत्यंत जोशात, जल्लोषात आणि रेकॉर्ड ब्रेक गर्दीत दहीहंडी उत्सव पार पडला। महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री नामदार दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत व नागरिकांच्या अलोट गर्दीमध्ये बजरंग दलाच्या धर्मवीर शेखर अण्णा बानखेले यांच्या गोविंदा पथकाने 5 ते 6 थर लावत मंचर मधील अनेक दहीहंडी फोडण्याचा मान पटकावला। तालुक्यातील छोट्या मोठ्या गावांमध्ये देखील दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते। काही मंडळांनी सकाळी दहीहंडी फोडल्या तर काही मंडळांनी संध्याकाळच्या दहीहंड्या फोडल्या। परिसरात बालगोपाळांमध्ये दहीहंडीचा उत्साह दिसून आला। दिवसभर ऊन पावसांचा खेळ सुरू होता, त्यामुळे तालुक्यात उत्साहाचे वातावरण दिसून आले। याच बातमीचा आढावा घेतला आहे आंबेगाव तालुका ब्युरो चीफ सदानंद शेवाळे यांनी। पाहूयात।